नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे शहरातील साखररोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे करण्यात आले। आज आयोजन धुळे शहरातील साखररोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। स्नेहसंमेलनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाट्यछटा व गीतांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला। दरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमातून वृक्ष संवर्धन, जल संवर्धन, प्लास्टिक मुक्त जीवनशैली तसेच निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले। पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कृती करावी असा संदेश देखील आज विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून दिला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधिकारी उपासे साहेब, चेअरमन हर्षकुमार रेलन, नगरसेविका पूनमताई शिरसाट, नगरसेवक आरुजा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। दरम्यान यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्तही केले। स्नेहसंमेलना कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नवजीवन इंग्लिश मीडियमचा ॲन्युअल डे फंक्शन आहे, त्याच्यात आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आला आहे। सरांनी मला सांगितलं त्यांची जी शाळा आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे। 1982 साली शाळेचं स्थापना झालेली आहे। शाळेचे उद्दिष्ट एकच आहे की जे आपले म्हणजे गोरगरीब कुटुंबातील मुलं मुली आहेत, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाने इंग्लिश शाळेत शिकावं, बरोबर। नवजीवन इंग्लिश मीडियम अशी एक स्कूल आहे आपल्या धुळे शहरात मोठे मोठे इंग्लिश मीडियम होऊन गेले आहे। पोद्दार झाले, चावरा झाले किंवा म्हणजे मोठे मोठे स्कूल होऊन गेले आहे, तिथे फीस खूप असते। पण ही एक अशी एकमेव नवजीवन स्कूल आहे, कारण की मी देखील स्लम एरियामध्ये राहणारी एक मुलगी आहे। आमच्या भागातील बहुतेक मुलं नवजीवन इंग्लिश मीडियमला शिकत आहे, कारण की जी फीचा दर असेल किंवा वेगवेगळी जी फॅसिलिटी आहे हे सगळं उपलब्ध करून देणारी एकमेव स्कूल म्हणजे नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल आहे। खरंच सर, मनापासून मी तुमचं धन्यवाद करते की तुम्ही एका म्हणजे सामान्य घरातील जे कुटुंब असतील त्यांच्या प्रत्येक मुलाला आपल्या शाळेत तुम्ही प्रवेश दिल्यावर स्टेज उपलब्ध करून दिलं। प्रत्येक मुलींमध्ये कलागुण असतात। मी तुम्हाला छोटंसं एक उदाहरण देऊ इच्छिते। माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट, आपल्या प्रभाग क्रमांक 9 मधून मी नवीन निवडून आलेली नगरसेवक तुमच्यासमोर बोलत आहे। मला देखील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप इंटरेस्ट आहे। आमच्या प्रभागात म्हणजे भीमनगरमध्ये मी एक साधारण घरातली मुलगी आहे। आम्ही 14 एप्रिलला मी नेहमी कार्यक्रम घेत असते। प्रत्येक लहान मुलं मुलीपासून ते 18 वर्षाच्या वयोगटापर्यंत मी प्रत्येकाला स्टेज उपलब्ध करून देते। ज्या महिला आमच्या इथे कधी घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्यांना मी आज स्टेज उपलब्ध करून दिले। माझी एकच इच्छा आहे, माझ्या वतीने मी पालकांना देखील सांगू इच्छिते की आपल्या मुलांना ज्या गोष्टीत इंटरेस्ट असेल त्याच फील्डमध्ये त्यांना जे म्हणजे आपण सांगू तू डॉक्टर बन, बरोबर। आणि मुलांना इंटरेस्ट असेल राजकारणात, म्हणजे माझ्यावरून सांगते, माझ्या घरात देखील माझ्या वडिलांची इच्छा होती मी शासकीय सेवेत नोकरी करावी, पण मला इंटरेस्ट नव्हता, मला राजकारणात इंटरेस्ट होता, बरोबर। म्हणजे एकच आपल्यात जिद्द असायला पाहिजे, जिद्द, मेहनत, चिकाटी, या 3 गोष्टी जर आपल्यात राहिल्या तर जगाची कुठलीच शक्ती आपल्याला हरवू शकत नाही।